जिल्हा बँकेतील 81,89,00,000 रुपयांच्या गैरव्यवहाराची कलम 88 अंतर्गत चौकशी चालू आहे। या प्रकरणी मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांच्याकडील पदभार बदलण्यात आला आहे। आता शासनाने निवृत्त न्यायाधीश M.R. मखरे यांची नियुक्ती केली असून त्याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी काढले आहेत। जिल्हा बँकेचे चौकशी अधिकारी मोहिते यांनी नियमित कामकाज, बैठका, न्यायालयीन काम, त्यात निवडणूक विषयक कामकाज जास्त आहे, त्यामुळे जिल्हा बँकेची कलम 88 अंतर्गत सुरू असलेली चौकशी दिलेल्या मुदतीत पूर्ण करणं शक्य नाही। तसेच बँकेच्या चौकशीसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने शासनाने सदरची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी विनंती केली। त्यानुसार डॉ. कदम यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीच्या कामातून मोहिते यांना मुक्त केले। बँकेची सुरुवातीला चौकशी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर या करत होत्या। त्यांनी कलम 71(1) नुसार नोटिसा बजावून माहिती घेतली। नंतर कलम 72(2) संबंधित संचालक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांचं म्हणणं मागवलं। या प्रकरणी सुनावणी सुरू असतानाच त्या चौकशीला तत्कालीन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती। ती काही महिन्यांपूर्वी विद्यमान सहकार मंत्र्यांनी उठवली। त्याचवेळी चौकशी अधिकार बदलत मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांची नियुक्ती केली। आता तिसरे चौकशी अधिकारी म्हणून निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट मखरे यांची नियुक्ती केली आहे। तत्कालीन चौकशी अधिकारी बिपिन मोहिते यांनी 50,57,00,000 प्रकरणी तत्कालीन संचालकांना नोटीस बजावली। त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीवरून चौकशीत आणखी 6 मुद्दे समाविष्ट केले। त्यामुळे कलम 88 अंतर्गत आता 81,89,00,000 रुपयांची चौकशी सुरू आहे। आम्ही बँक वाचवायला निघालूया, त्याच्या टोळी कोण कोण सामील आहेत ते तपासात निष्पन्न होईल। ज्यानं काही हात लावला नसेल त्याला कशाला शिक्षा होती? आमच्या दृष्टीनं बँक वाचवायची आहे आणि जिल्ह्यातल्या तरुणाला उद्योगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज मिळालं पाहिजे। एका बाजूला नोकऱ्या नाहीत, तरुण एका बाजूला नैराश्यामध्ये आहे, परंतु या बँकेचं कर्ज वाटप हे डब्यात पैसा जमा झालं की दुसऱ्या दिवशी येऊन बसते ती आणि मग लगेच वाटप तयार करते ती, मुखियाला यादी जाते। काय म्हटलं? नाही पण ह्यांचं कुठं लोनची मागणी नाही ना भाऊ। भ्रष्टाचार खोडून काढायला बँकेचे घटक पक्षांचे तुमचे आम्हाला मदत लागत नाही ना दोघांना, मदत लागली तर घेऊन आम्ही, पण गरज पडत नाही। चला ओके। बाबतीमध्ये आदरणीय पडळकर साहेबांनी सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंग भाऊ नाईक यांनी सरकारकडे मागणी केलेली होती की बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, गैरकारभार चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे। आणि तीच मागणी मी आणि पडळकर साहेबांनी लावून धरली की घरचा मालकच जर म्हणत असेल कुंपणच शेत खायला लागलं या, तर आम्ही म्हटलं या कुंपणाची चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून आता या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आदरणीय ॲडव्होकेट M.R. मखरे साहेब यांना चौकशीसाठी यांची नेमणूक झालेली आहे आणि निश्चितपणानं ही चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यातील सगळ्या जनतेची आहे। मला वाटतं की हे जे संचालक मंडळ आहे याने आता स्वतःहून राजीनामे दिले पाहिजे, ती पारदर्शकपणानं जर चौकशी व्हायची असेल तर। पण मला वाटत नाही की गोळाला चिकाटलेली हे मुंगळं बाजूला होतील। जयंत पाटलांनी परवा तातडीनं बैठक घेऊन ठेवे काय 10,000 कोटी का 1,000 कोटी गोळा झाल्या, नफा 200 का 300 कोटी रुपये झाला। आता हे वाटून कोण कोण घेणार आहोत याची यादी जयंत पाटलांनी सांगितली असते जिल्ह्याला तर बरं झाले असते। जेवढ्या म्हणून ठेवी जमा होतात, पीक कर्ज सोडलं तर बाकीच्या सगळ्या ठेवीचा पैसा जयंत पाटील आणि त्याचं टोळकं वाटून घेत असतं। आणि म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हे सगळे ठग बसलेले आहेत आणि या ठगांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। ही मागणी आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लावून धरली आणि मी निश्चितपणानं सांगतो की
हे सगळे ठग गजाआड झाल्याशिवाय राहणार नाहीत. यांनी मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप केलेलं आहे, विनातारण कर्ज वाटप केलेलं आहे, आपल्या बगलबच्च्यांना कर्ज वाटप केले. कर्जाचं पुनर्गठन करायचं, मुदत वाढ द्यायची आणि NPA बँक नाही असं कागदावरची चित्र रंगवायचं. खऱ्या अर्थानं बघितलं तर कोट्यावधीचं कर्ज या लोकांनी घेतलेले आहे, ते गोठवलेलं आहे, ते माफ करून घेतलेलं आहे. याची सगळी चौकशी या चौकशीमध्ये पुढे येईल आणि ही चौकशी या आदेशामध्ये 3 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि मला खात्री आहे 3 महिन्यानंतर प्रशासक तर येईलच, पण हे यांच्यावर सगळ्यांच्यावरती गुन्हे निश्चितपणानं दाखल होतील आणि जे संचालक आहेत ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायला सुद्धा पात्र असणार नाहीत, ते सगळे अपात्र ठरतील.